नमस्कार, माझे नाव अशोक सीताराम कोळपे. मी मनमाडमधून बिझनेस बिलॉंग करतो. आज आपण परत कांद्यासाठी एक व्हिडिओ घेतोय. कांद्याचा रिझल्ट जबरदस्त आलेला आहे. आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहे का मनमाड नांदगाव रोडवर नागापूर म्हणजे नागेश्वर मंदिर प्रसिद्ध जुन्या काळातलं मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे, शिवशंकराचं मंदिर आहे. आणि आपण नागापूर पासून बस 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर अंतरावर आलेलो आहे. इथं जे शेतकरी त्यांच्या बरोबर आपण बोलणार आहे आणि त्यांचं माहिती पण घेणार आहे. त्यांच्या शेतामध्ये आपण एक रिझल्ट पाहणार आहे आणि तो रिझल्ट जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. ते पण आपण आता त्यांच्याशी बोलणार आहे. नमस्कार, काय नाव तुमचं? रामनाथ दशरथ गोडसे. अच्छा, तर म्हणजे तुम्हाला हे जे कांदे लावले त्याच्यानंतर तुम्ही जे प्रोडक्ट वापरले ते काय काय वापरले प्रोडक्ट? सॉइल केअर, सनगार्ड, सनस्टिक. हा, हे पाण्यातून सोडले का? पाण्यातून सोडली ती खाली हा. आणि वरतून फवारणी झाली एक. फवारणी कोणते प्रोडक्ट वापरले तुम्ही? सनस्टिक, सनस्टिक, सन केअर, सन मॅजिक, सनबुस्ट. म्हणजे सनबुस्ट, सन मॅजिक आणि सनस्टिक. ही वरतून फवारणी केली. बरोबर. हा. आणि कांद्याला महत्वाचं म्हणजे रासायनिक खत एक पण नाही, बिलकुल नाही. हा. फक्त जे आपण लावतो ना त्यावेळेस आपण 15 खाली टाकली होती, त्यावेळी त्याच्यानंतर एक पण खात नाही. हा. आणि डायरेक्ट आपली फवारणी हा, direct फवारणी केली, केली. सनेची ऑर्गॅनिक फवारणी केली. त्याच्यानंतर एक मग आता तुम्हाला रिझल्ट कसा वाटतो? रिझल्ट म्हणजे कांदे असे झाले का डायरेक्ट फुटायची वेळ आली, अशी एवढं भारी माल बनतोय. म्हणजे मित्रांनो बघा, मी पण कांदे उपटून दाखवतोय. बघा साईज बघा, कलर बघा आणि नाळ बघा. खरंच जबरदस्त आहे. पाणी पण त्यांना कमी पडलंय, भरता येते थोडं पाणी. पण मित्रांनो बघा कसं आहे, जबरदस्त कांदे. आणि ते शेतकरी मित्र पण खुश आहे, त्यांच्या हातात पण कांदे त्यांनी बघितले उपटून. म्हणजे हे नुसतं काही लोकांना वाटतं का फेक व्हिडिओ, तसं काही नाहीये. रिझल्ट येतो आणि ज्यांचं शेत आहे, ज्यांना रिझल्ट येतो ते लोक आपले माहिती सांगता का खरंच रिझल्ट आम्हाला ह्याच्या आधी आलेला नाही आणि आता एकदम जबरदस्त रिझल्ट आला, त्याच्यामुळे उत्पन्न वाढू शकतं. याच्या आधी किती कांदे काढले होते तुम्ही? याच्या आधी 2.5 किंवा 2 ते 2.5 ट्रॅक्टर निघायची. बरं, आणि आता काय अंदाज आहे तुमचा? 4 ट्रॅक्टरच्या वरती निघाल. 4 ते 4.5 ट्रॅक्टर भेटतील 4 तुम्हाला. म्हणजे तुम्ही खुश आहे? खुश म्हणजे माल एक नंबर झाला, एक साईज झाली नाही का. याचा आधी असा माल झालेला नव्हता का? आज मालच झाला नाही. आता वरती त्याला फवारणी केली नाही हा हा. तर तो माल बनला नाही काही. बरं, मग तुम्हाला खर्च किती आला होता? खर्च 4,500 रुपये आलता. 4,500. हा. म्हणजे बघा मित्रांनो, 4,500 मध्ये खर्च आला फक्त कांद्याला 1 एकरी. आणि आज 4.5 ट्रॅक्टर निघणार आहे. आणि तिथं ते पहिले 2च ट्रॅक्टर 2.5 ट्रॅक्टर काढत होते, बरोबर. म्हणजे उत्पन्नात वाढ झाली. हा 1 बिघाचाच प्लॉट आहे. हा, ती वरती बिघाला मी त्याला मारलं नाही, त्याला मारलं नाही. काहीच मारलं त्याला. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला ज्या कांद्यांना रिझल्ट आला त्याचे फोटो येतील आणि ज्या कांद्यांना रिझल्ट नाही आलेला आहे त्याचे पण फोटो टाकणार आहे आणि तुम्ही बघणार आहे. खरोखर आम्ही शेतात जाऊन शेतकऱ्याची बोलतो आणि शेतातला जो माल तयार झालेला आहे तो माल बघून आणि मग आम्ही व्हिडिओ तयार करतो आणि तुम्हाला पण त्याचा फायदा होईल. बघा मित्रांनो, तुम्ही जर केमिकलची फवारणी केली तर उत्पन्नात वाढ होत नाही आणि जे बॅक्टेरिया असतात जमिनीमध्ये ते तयार होत नाही. जीवाणू केमिकलमुळे मरतात. आणि आपल्याला जर ऑर्गॅनिक फवारणी केली किंवा सनेजचे प्रोडक्ट यूज केले तर जबरदस्त रिझल्ट येतो. हे आपल्या शेतात येऊन या शेतकऱ्यांनी पण सांगितलंय. त्यांच्या इथं खारी जमीन आहे तरी पण जबरदस्त कांद्याचा रिझल्ट आलेला आहे. त्यांनीच अजून 1 एकर मध्ये जर प्रोडक्ट मारलेले नाहीये, पण त्यांचा तो रिझल्ट त्यांना अंदाज येत नाही का छोटे कांदे झालेले, ग्रोथ झालेली नाही कांद्याची. विषय काय आहे का त्याची पात पडून गेली खाली त्या कांद्याची, याच्यावर पात पण पडली नाही. आता कांदा असा आहे का डायरेक्ट फुटाचे याच्यात ट्रकल वरला फुटत चाललंय. हा, एवढं कांदा भारी बसलाय. अच्छा, म्हणजे तुम्ही खुश आहे? म्हणजे मला साईज पण बिग झाली नाही का. वरती ते पात पण पडून गेली, याची अजून पण पात पण पडा ना. मी तो वाट बघ पात पडली पाहिजे लवकर. हा. आणि दुसरी गोष्ट आनंद काय माहितीये का मित्रांनो, 4,500 खर्च केले आणि 4.5 ट्रॅक्टर निघणार. 4 बी पकडले तुम्ही. 4 ट्रॅक्टर मध्ये ते 2.5 ते 3 ट्रॅक्टर काढत होते. मग 1 ट्रॅक्टरचा तुम्ही हिशोब लावा ना. शेतकरी मित्रांना फायदा झाला का नाही? आज 1 ट्रॅक्टर 2,000 रुपये क्विंटलने जरी म्हटलं तर 30 क्विंटल कॅन. हा, या 60,000 खर्च येतो का? उत्पन्नात वाढ झाली का नाही तुमच्या? बरोबर आहे की नाही? म्हणजे सर्वात महत्वाचं असं आहे की शेतकरी खुश करायचं आहे. म्हणजे आपल्याला मिशन आहे केमिकल मुक्त भारत, बरोबर आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ झाली आणि फवारणीत जर खर्च कमी झाला तर कर्जबाजारी होऊ शकत नाही शेतकरी. रासायनिक खत राहता ना, बरोबर, ते खताचा वापर काहीच केला नाही. एक सुद्धा वापर नाही, फक्त 15 लावायच्या अगोदर टाकली. बरं, मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता? नाही, प्रोडक्ट 1 नंबर आहे. एकदा वापरून बघा तुम्ही. याच्या अगोदर भरपूर वापरले असेल, नसेल वापरले, एकदा ट्राय करून बघा. रिझल्ट आला
तर तुम्ही विश्वास ठेवा नाही का? हा बरोबर आहे. मला म्हणजे आलाय तुम्ही जसा विश्वास ठेवला, तुम्ही युज केले, तुम्हाला रिझल्ट आला, मग शेतकऱ्यांना पण घ्यायला सांगायचा आणि रिझल्ट आल्यावरच तुम्ही दुसऱ्यांदा घ्या. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होईल याच्यामध्ये, खर्च कमी येईल, उत्पन्नात वाढ उत्पन्न होईल, महत्वाचं आणि म्हणजे जमीन उत्पन्न पण चांगली क्वालिटीची बरोबर. सुपीक राहू शकते. बरोबर आहे. मेन म्हणजे पाणी टिकून धरलं त्यांनी, हा हिरवा पाना खूप राहील त्याला आतापर्यंत. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे आतापर्यंत तुमची सांगतो वरची direct पूर्ण पडून गेली पात, हा. याची अजून पडा ना पात. बघा मित्रांनो, पाणी कमी जरी असलं शेतकऱ्याकडं, आणि जर तुम्ही फवारणी ऑर्गॅनिक सनेज फवारणी जर करत राहिले, तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पण आहे आपल्या प्रोडक्ट मध्ये. म्हणजे कांद्याला किंवा त्या पिकाला सुकू देणार नाही. म्हणजे पाण्याची कॅपॅसिटी पण आहे, पकडून ठेवायची, हिरवळ ठेवायची पण कॅपॅसिटी आहे. बघा मित्रांनो, खरंच आज रामभाऊ गोडशे यांचा मित्र पण उत्तर प्रदेशवरून आलेले आहे. हे हाँ, उत्तर सर. प्रदेशवरून आलेले आहे. तुमचं नाव सांगा. मैं पप्पू यादव हूँ, सुल्तान यादव। जी, उत्तर प्रदेश सुल्तानपुर हाँ हाँ, लम्हुआ तहसील चांदा थाना हाँ, रहने हाँ। वाला हूँ। अच्छा अच्छा। ये कांदा देखने के बाद मैं बहुत खुश हुआ। मैं भी सोचता हूँ कि ऐसे पोटिंग मैं भी डालूं हाँ, अपने खेत में, मेरा भी अच्छा कांदा आए। हाँ, प्याज इसी- अच्छे जी। आए, फसल ज्यादा जी हुई, जी जी। कम खर्च में आया। हाँ, एक बार साहब मेरे तरफ चलो, इसको पोटिंग ली। फिर आपके उत्तर प्रदेश में आके हम ऑर्गेनिक सनेज प्रोडक्ट दे सकते हैं आपको, जी, कोई टेंशन नहीं। हमारे यहाँ चिकनी मिट्टी है, चिकनी मिट्टी, हाँ, हाँ, अच्छा, बारीक कांड वाली, हाँ हाँ, और पानी तो बहुत फुल है। अच्छा हाँ खाली वैरायटी निकलना है, बस ऐसा प्रोटीन हाँ जिसे हाँ हाँ। हाँ, तो वो डालो। तैयार होना जरूरी है, और वो प्रोडक्ट आपके खेती में तैयार हो सकता है 100%, जी, 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 1000%। जी। सही बात है। जी सर। हाँ, तो आप खेती में क्या फसल निकालते हो, क्या करते हैं? गेहूं, चावल और आलू, हाँ हाँ, आलू भी निकालते हैं। हाँ, गोभी हाँ, और ये गोभी। सब ज्यादा प्याज लगाते हो उधर? क्या लगाते हैं सर, लेकिन अच्छा, बहुत कम लगाते हैं। थोड़ा, हाँ, हाँ, अपना और खाने। बहुत खाने भर के। हाँ हाँ हाँ, बस। ये तो मार्केट है, रामा भाव मेरा मित्र है, दोस्त, हाँ, और इनसे हाँ, तो आप खुश है प्याज देख बहुत के? बहुत बहुत खुश हैं सर। चलो चलो, हम आएंगे सर. मित्रांनो बघा, उत्तर प्रदेशवरून शेतकरी आलेले आहे, आणि ते सुल्तानपुर हाँ हाँ और लम्हुआ तहसील हाँ हाँ, बोलो। और चांदा थाना, हाँ हाँ, मेरा ब्लॉक चांदा है, अच्छा अच्छा, उस ब्लॉक के रहने वाला हूँ। हाँ, और गांव जो है मेरा सुनावा है सर। सुनावा। जी। बघा मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपण उत्तर प्रदेशमध्ये सुनावा गावामध्ये पण आपण जाणार आहे आपले सनेचे प्रोडक्ट घेऊन, कारण त्यांच्याकडे पण बटाटे, गहू, कांदे पण लावतात ते. कांदे हाँ, लगाते हैं सर, तर खाने सर्व करतात. म्हणजे आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आपला प्रोडक्ट जाणार का फक्त आपल्याला रिझल्ट भेटलाय त्याच्यामुळे. बरोबर. तर तुम्ही व्हिडिओ बघता म्हणून थँक्यू, कारण असेच व्हिडिओ बघत राहा, तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. काहीच. थँक्यू, बाय.